GK न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं GK न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। आता बातमी आहे नांदेडमधून। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी यांनी नांदेड येथे आढावा बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले। मराठवाडा विभागीय दौऱ्यावर असताना त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत अल्पसंख्याक विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला। यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत संघटन मजबूत करण्यावर भर दिला। आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले। हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली ठरेल असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घालत निवडणूक तयारीला लागण्याचे आवाहन केले। बैठकीदरम्यान संघटनात्मक नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या। रोशन खान पठाण यांची नांदेड जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी तर किनवट दक्षिण तालुका युवा अध्यक्षपदी ज्ञानभूषण बोंदरवाड पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष रावणगावकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अफरोज खान पठाण, ज्येष्ठ नेते सुरेश रंगीनवार, अंदबोरीचे सरपंच बंडू उरे, युसुफ खान फारुखभाई यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट GK न्यूज नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।